नमस्कार मित्रांनो, आपण सीआयडी सिरियल बघितली असेल. सीआयडी मध्ये सतत एक वाक्य ते साटम नावाचे अभिनेते बोलतात, जे सीआयडीचे एसीपी आहेत, एसीपी प्रद्युम्न. दया कुछ तो गडबड है. अशीच दया कुछ तो गडबड है असा प्रश्न आमच्याही मनात निर्माण होतोय. म्हणूनच हे वेगवेगळे दोन भाग घेऊन मी आपल्यापर्यंत आलोय. दया कुछ तो गडबड है आजचा आपला पहिला पार्ट. दया कुछ तो गडबड है मी यासाठी म्हणतोय की संजय राऊतांना ईडीच्या न्यायालयानं पुन्हा एकदा 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. माफ करा, ईडी कोठडी सुनावलेली आहे, पोलीस कोठडी नाही. आणि या पहिल्यांदा 8 दिवसाच्या कोठडीला नकार दिला, नंतर 4 दिवस दिली, पुन्हा आणखी 4 दिवस वाढवून दिली. आता कदाचित ही पोलीस कोठडी वाढेल की न्यायालयीन कोठडी मिळेल, जामीन मिळेल का, असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. का कोर्ट संजय राऊतांना सातत्यानं ईडीची कोठडी देत आहे, हा प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो. आणि या प्रश्नासोबतच स्वाभाविकपणे येतं, दया कुछ तो गडबड है. काय गडबड आहे ही नेमकी संजय राऊतांची? एक तर मुळात 2 रकमांच्या वरती ईडी मध्ये विषय चालू आहे म्हणजे विषय चर्चा चालू आहे. आणि ती चर्चा आहे 1,17,00,000 आणि 1,08,00,000 अशा 2 रकमांची. एका अदृश्य अकाउंट मधून, अदृश्य नाही म्हणायचं त्याला म्हणायचं की एका अनोळखी खात्यावरून कुठल्या तरी, जसं ते त्या बाईचं होतं ना NSCच्या, की हिमालयातल्या एका अदृश्य बाबाला त्या सगळ्या दिव्य पुरुषाला ती सगळी माहिती सांगायच्या, तसं इथे एका अनोळखी अदृश्य लुप्त असलेल्या खात्यावरून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यामध्ये मोठी रक्कम आली आहे. आता 1 कोटी असं म्हटल्यावर आजकाल कुणाला काय वाटत नाहीये. 1च कोटी का असं लोक म्हणतात, कारण लफडी 50-50, 100-100, 300-300, 400-400 कोटीची सापडायला लागल्यावर 1च कोटी का असा प्रश्न येणं स्वाभाविक आहे. पण वैधरित्या आलेली रक्कम आणि अवैधरित्या आलेली रक्कम याच्यामध्ये मोठा फरक असतो. अशी काही अवैधरित्या रक्कम आली आहे का, हाच तपास आता ईडी करते आहे. आणि ईडीच्या हाती काही महत्वपूर्ण क्ल्यू लागत आहेत. संजय राऊतांचा तपास मुंबई, अलिबाग म्हणजे रायगड जिल्हा, त्यासोबतच दिल्ली आणि दुबई या 4 ठिकाणावर खूप महत्वपूर्ण पद्धतीनं होतोय. म्हणजे संजय राऊतांच्या मुंबईमधल्या प्रॉपर्टीचा विचार म्हणजे भांडूपचा बंगला, दादरचे 2 फ्लॅट. तुम्हाला सांगतो, मुंबईत घर घेणं सोपं नसतं हो. त्यातल्या त्यात दादर सारख्या गजबजलेल्या आणि क्रीम वसाहतीमध्ये 2-2 मोठे फ्लॅट असणं हे भल्या भल्याना जमत नाही, जे संजय राऊतांना जमलेलं आहे. खरं तर अनेक संपादक अजूनही आपल्या घराचं नूतनीकरण करू शकलेले नाही आहेत. काही जणांच्या नशिबाला तर अजून घर आलेलं नाहीये. हा, सुदैव लातूरच्या, नांदेडच्या लोकांचं की त्यांच्या जिल्ह्यातले मुख्यमंत्री झाले, त्यामुळे अनेक पत्रकारांना पुणे आणि मुंबईत घर घेता आले. काही जणांनी विकले, काही जणांनी ठेवले, हा भाग वेगळा. पण विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण या दोघांच्यामुळे अनेक लातूर नांदेडच्या पत्रकारांची घरं मुंबईत झालेली आहेत. असो, तो मुद्दा नाही आहे आपला. पत्रकारांना राजकीय कृपेशिवाय अथवा भ्रष्टाचाराशिवाय घर बांधणं शक्य होत नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. इथे संजय राऊत भांडुपला बंगला बांधतात, दादरला फ्लॅट घेतात, अलिबागला मोठमोठे प्लॉट घेतात बायकोच्या नावावरती. या सगळ्या विषयाची चर्चा आता होऊ लागलेली आहे. या सगळ्या विषयाचा तपास आता होऊ लागलेला आहे. खरं तर या सगळ्यामध्ये 2-4 विषयाची फार मोठी चर्चा आता होणार आहे, किंवा 2 विषय महत्वपूर्ण येणार आहेत. म्हणजे या 2 रकमेच्या शिवाय येणार आहेत. ही रक्कम आली कुठून, हा तपास होतोय. दिली कोण? जस्ट ढोबळमानाने असं वाटतं की पत्राचाळीचं प्रकरण झालं आणि पत्राचाळीच्या प्रकरणानंतर प्रवीण राऊतनी काही रक्कम संजय राऊतांना आपल्या पत्नीमार्फत दिली. म्हणजे माझे काही प्रश्न आहेत, तपास करायचाच आहे तर प्रवीण राऊतांनी आपल्या बायकोच्या नावावर अशी किती रक्कम ट्रान्सफर केली आपल्या खात्यातून, हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे. पुन्हा त्या बायकोच्या खात्यावरून संजय राऊतांच्या बायकोच्या खात्यामध्ये किती रक्कम गेली, हे देखील तपासलं पाहिजे. मंडळी, त्यासोबत तपासाचा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, ज्या दिशेनं ईडी जाते आपल्याला वाटतंय, तो मुद्दा म्हणजे संजय राऊतांनी ज्या वेळेला स्वतःच्या किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे, तेव्हा ती कोणत्या रकमेतून केलेली आहे, कुठून पैसे आले आणि कशी प्रॉपर्टी खरेदी झाली. या सगळ्यामध्ये एक नाव अजून एक जोडलं जाण्याची शक्यता आहे. प्रथमेश हे नाव लक्षात ठेवा. या प्रथमेश नावाचा संबंध कुठे ना कुठेतरी या सगळ्या प्रकाराशी येणार आहे.
हे प्रथमेश नाव पुढे उजेडात आल्यानंतर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील. आणखी एक प्रकरण मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्हाला आठवत असेल काही वर्षापूर्वी, काही म्हणजे 9 वर्षापूर्वी, एका मोठ्या बिल्डरवरती अंधेरीच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला होता, जखमी झाले होते. हे सगळा प्रकार तुम्हाला आठवत असेल. मराठी माणसांचा पुळका घेणारे हे सगळे राऊतांच्या सारखी मंडळी जेव्हा व्यवहार करायचा असतो ना, तेव्हा दक्षिणात्यांच्या सोबत करत असतात किंवा उत्तर भारतीयांच्या सोबत करत असतात. एखाद्या शेट्टी बेट्टीला जवळ पकडून मग हॉटेल चालवणं, मग हॉस्पिटल चालवणं असले उद्योग करत असतात. असेच एक शेट्टी आहेत म्हणे, कुठले माहीत नाही, पण असेच एक शेट्टी आहेत म्हणे, ज्या शेट्टींची दुबईमध्ये, मलेशियामध्ये वेगवेगळी हॉटेल्स आहेत. आणि या शेट्टींच्या सोबत राऊतांचे संबंध काय आहेत हे देखील तपासलं पाहिजे. ये अन्ना बहुत ही बडे रंग दिखाने वाला है आगे, बहुत ही बडे. म्हणजे बऱ्याच वेळेला रकमाची ट्रान्सफर देखील झालेली आहे अशी माहिती मिळते. आणि हे कनेक्शन जात आहे दुबई सोबत. राऊत दुबईला का जात होते आणि त्यांचा प्रवीण राऊत खर्च करत होते, यासोबत हे अण्णा कनेक्शन आहे. ढोबळमानानं मुंबईत अण्णा 2-3 काम करतात. त्यापैकी हॉटेल चालवणं हे एक अण्णांचं मोठं वैशिष्ट्य आहे. त्यापैकी मुंबईतून दुबईत हॉटेल चालवणारे काही मंडळी आहेत, त्यांच्याशीही संजय राऊतांचे आर्थिक व्यवहार आहेत. आणि हे आर्थिक व्यवहार तुम्हाला आता लवकरच स्पष्ट होताना दिसत राहतील. टप्प्याटप्प्याने एक एक मुद्दा समोर येणार आहे. त्यासोबत सगळ्यात मोठी गोष्ट आहे की संजय राऊतांचे दिल्ली कनेक्शन्स काय आहेत. आता कोणीही स्वाभाविकपणे म्हणेल संजय राऊत दिल्ली कनेक्शन्स म्हणजे काय, सोपं आहे. ते खासदार आहेत, राज्यसभा सदस्य आहेत. आता इथे खरं दिल्ली कनेक्शन सुरू होतं. संजय राऊत राज्यसभा सदस्य असल्यामुळं त्यांना दिल्लीत निवासस्थान आहे, ते दिल्लीत राहतात, त्यामुळे दिल्ली कनेक्शन असणं स्वाभाविक आहे. पण शांग्रीला नावाच्या हॉटेलमध्ये बऱ्याच काही गोष्टी स्पष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिल्लीतलं शांग्रीला जे हॉटेल आहे ते तारांकित हॉटेल आहे. त्यात काही गोष्टी बऱ्याचशा दडलेल्या आहेत. त्या दडलेल्या गोष्टी देखील आता ईडीच्या समोर येणार आहेत का, हा प्रश्न देखील आपल्या सगळ्यांच्या समोर येते. म्हणूनच दया कुछ तो गडबड है और ये बड़ी गडबड सबके सामने आने वाली है, हे आपल्या लक्षात येऊ लागलेलं आहे. संजय राऊतांचे रायगड कनेक्शन्स, संजय राऊतांच्या प्रॉपर्टी घेताना त्याआधी त्यांच्या निकटवर्तीयांच्या खात्यामध्ये झालेले व्यवहार, त्यासोबतच दुबई आणि दिल्ली कनेक्शन सुद्धा खूप मोठी माहिती समोर आणणार आहे आणि धक्कादायक माहिती समोर आणण्याची शक्यता आहे. या सगळ्यामध्ये मला अजून एक प्रश्न पडलाय, संजय राऊतांचे जे अत्यंत निकटवर्ती आहेत सुजित पाटकर, हे कुठे आहेत. म्हणजे सुनील राऊत बोलताना दिसत आहेत. जसे संजय राऊतांना अटक झाल्यानंतर शरद पवार अचानक मौनात गेले, तसे हे सुजित पाटकर आजकाल दिसत नाहीत कुठेच. सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत की कुठे दिसत नाहीत. एवढंच काय, त्यांची चालू असलेली कोर्टातली केस सुद्धा त्यांनी अटेंड केली आहे का, असा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे. आणि सुजित पाटकरांच्या न दिसण्यामागे दया कुछ तो गडबड है, हा प्रश्न आपल्याला पडून जातो. आता पुढचा भाग जो मी करणार आहे तो इथूनच सुरुवात करणार आहे. सुजित पाटकर नेमके आहेत तरी कुठे, हाच प्रश्न आम्हाला पडलाय. आम्ही त्यांना विचारतोय आणि तिथूनच पुढे दया कुछ तो गडबड है याचा पार्ट 2 मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.